नमस्कार. चला, आज एक ना बिहेवियर पॅटर्न बद्दल बोलणार आहोत आपण, जे कॉमनली मला दिसतं. 30,000पेक्षा जास्त लोकांना मी बोललेले आहे, त्यांच्या प्रॉब्लेम ऐकलेले आहेत आणि त्याचबरोबर ना मी पर्सनल क्लायंट पण घेते. त्याच्या थ्रू पण जे काय मला फीडबॅक भेटतात किंवा जे काही माझे अनुभव आहेत त्या हिशोबाने ना मला 2 टाईपचे लोक खूप जास्त दिसतात आता सध्यामध्ये, की ज्याच्यामध्ये एक जण आहे जो खूप जास्त इमोशनल आहे, खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे, ओव्हर इमोशनल, ओव्हर गिव्हर, ओव्हर लव्ह करणारा खूप जास्त है ना. आणि अशी लोक ना नेहमी त्यांच्या मागण्या पण थोड्या जास्त असतात प्रेमाच्या, ठीक आहे. आणि सेकंड जे आहे ना ते अशा टाईपचे लोक आहेत ज्यांना काही फरक पडत नाही. दे आर व्हेरी प्रॅक्टिकल. ओके, त्यांना कामाशी काम ठेवायचं आहे, त्यांना है ना आपलं ठीक आहे, एक गेली तर दुसरी येईल अशा टाईपचे, ठीक आहे. हे रिलेशनशिपमध्ये म्हणा किंवा तुमच्या कामामध्ये म्हणा, बाकीच्या गोष्टींमध्ये सगळीकडे. ओके, सो आपण आज पहिल्यांदा बघणार आहोत की अशी लोक जी खूप जास्त इमोशनल असतात त्यांचं कसं असतं. यांच्या बॅकमध्ये जाऊन बघितलं ना तर ह्यांची हिस्ट्री आपल्याला कळते, ह्या दोन्ही पॅटर्नचे. तास ते आपण डिस्कस करणार आहोत. पहिलं आपण बोलूया इमोशनल लोकांबद्दल. इमोशनल लोकांमध्ये जसं मी बघितलंय, माझे क्लायंट आहे, तुम्हाला इझी होईल समजणं, जी IT सेक्टरमध्ये काम करते, आता तर साऊथमध्ये आहे. ती बिलॉंग करते फ्रॉम राजस्थान. ओके, आता ती माझ्याबरोबर साधारण 1-1.5 वर्ष झालं माझ्याबरोबर जुळलेली आहे. एव्हरी 2-3 डेजमध्ये तिला कन्सल्ट करायचं असतं की माझा बॉयफ्रेंड बरोबर काय आहे ते. पहिल्यांदा जेव्हा आलेली तेव्हाच मी तिची कुंडली बघितली. मी तिला म्हटलंय, बघ ह्या मुलाबरोबर तर तुझं पटणार नाही आहे, बिकॉज मॅचच नाही आहे, नंबर्स मॅच नाही आहे, क्लॅशेस होणार, तो खूप इमोशनल आहे, तो खूप प्रॅक्टिकल आहे, काही उपयोग नाही आहे. शी इज नॉट रेडी टू लेट गो. एव्हरी टाईम मी तिला तेच बोलते, अगं मॅचच नाही आहे तर तो कसा काय तुला समजून घेणार, तुझ्या मागण्या कसा कम्प्लीट करणार. पण मी एवढं प्रेम करते, मी ते एवढं करते त्याच्यासाठी, मग त्याला कळत का नाही, मग त्याला सुचत का नाही, मग त्याला दिसत का नाही मी एवढं करते तर, ठीक आहे. सो मी हिच्या ना बॅकमध्ये जाऊन बघितलं की बाबा पास्टमध्ये काय आहे हिचं, का अशी बनली आहे ही, है ना. ऑफकोर्स नंबर्स तर असतात कारणीभूत, पण त्या व्यतिरिक्त अजून काय रिझन आहे. तर ज्या वेळेला आम्ही जाऊन बघितलं तिच्या पास्टमध्ये, तर त्यावेळेला दिसलं की ही जेव्हा लहान होती 2-3 वर्षाची, तिच्या फादरची डेथ झाली. मदरची दुसरं लग्न झालं. ओके, हिचा भाऊ पण होता एक मोठा, 2-4 वर्ष मोठा आहे, तर त्याच्याबरोबर पण रिलेशनशिप काही एवढं चांगलं नव्हतं हिचं, ठीक आहे. आणि अशीच ती मोठी होत गेली. ते एम्प्टीनेस होता तो वाढत 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 गेला, ठीक आहे. आजी आजोबांनी मोठं केलं. एक 10वी-12वी नंतर ही बाहेर गेली शिक्षणाला. ओके, मग एकटीच राहायला लागले. मित्र वगैरे पण जास्त नाही बनवले, बिकॉज तिला भीती वाटायची. म्हणजे तिला वाटायचं की है ना आपण इमोशन्स इन्व्हॉल्व करावे का नाही, लोक काय विचार करतील आपल्याबद्दल, अशा टाईपचं, म्हणजे न्यूनानुगंड आपण म्हणतो ना, अशा टाईपचं फिलिंग होतं तिच्या मनामध्ये. मग तिने मैत्री वगैरे पण जास्त नाही केली. पण इन बिटवीन एक मुलगा आला तिच्या आयुष्यामध्ये, हाच. आणि एकदमच मुलं जशी असतात ना स्टार्टिंग फेजला खूप जास्त एफर्ट लावणं, खूप जास्त, म्हणजे एकदम पागलपणच्या हातपर्यंत. ओके, की जेवली का, म्हणजे असं पण खूप जास्त आउट ऑफ बॉक्स नव्हता करत. पण हिचं असं मानणं आहे की त्याने जे केलं ना ते मला खूप जास्त इम्पॅक्ट टाकून गेले आणि मी ते विसरू शकत नाही आहे. ते हार्डली स्टार्टिंगचे 3 महिने होतं की बाबा तू जेवलीस का, तू झोपलीस का, झोप झाली का, औषध खाल्लं का, सगळं बरं आहे का, म्हणजे जस्ट छोट्या छोट्या गोष्टी. पण ह्या गोष्टी तिच्या आयुष्यात कधी घडल्या नव्हत्या ना. तिच्यासाठी तर ही खूप मोठी गोष्ट होती की अरे बापरे, कोणतरी आपल्यावरती एवढं प्रेम करतंय, आपल्याला एवढं विचारतंय, आपण एवढं इम्पॉर्टंट होण्यासाठी तरी. ओके, तर ही फिलिंग तिला निर्माण झाली. आणि 3 महिने झाल्यानंतर हा मुलगा बदलला. 3 ते 4 महिन्यानंतर हा मुलगा चेंज झाला, की हळूहळू बदलायला लागला, कमी बोलायला लागला. त्याला जे अचीव करायचं होतं ते केलं त्याने, झालं त्याचं. ओके, तो काही फ्युचरबद्दल नव्हता विचार करत. आता ह्या गोष्टीला झाले 3 वर्ष, बट स्टील शी वॉन्ट, म्हणजे हा मुलगा काय करतो, जेव्हा त्याला गरज असेल तेव्हा गोड गोड बोलणार, जेव्हा त्याला गरज नसेल अगेन लेट गो करणार. या मुलीला सांगून थकले मी की बाई तू लेट गो कर, हा मुलगा बरोबर नाही आहे. पण तिला काय वाटतं, ते जे 3 महिन्यातलं प्रेम होतं ना स्टार्टिंगचं, पहिल्यापासून हा असा नव्हता, आत्ता असा झालाय. ह्या टाईपचे लोक खूप येतात माझ्याकडे. अरे बाबा, पण तो जर तुमच्यासाठी असता तर मग तो बदलला नसता ना. तो बदलला, इट मीन्स त्याचं रिअल पर्सनॅलिटी तीच आहे, जे की आम्हाला न्यूमरोलॉजीमध्ये पण दिसलं त्याची पर्सनॅलिटी काय. म्हणून हे जे एम्प्टीनेस आहे ना, ते
त्यावेळेला भरलं गेलं. नंतर त्या कमी 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 होत गेले इमोशन्स त्या मुलाकडनं, आणि हिच्याकडनं वाढत गेले एफर्ट की अजून थोडं जास्त चांगली राहिले ना की अजून चांगला होईल हा, अजून थोडी चांगली राहिली की चांगला होईल हा. त्यामुळे शी फील एम्प्टी, ड्रेन आउट है ना. तर रोज आली की मला तिला चार्ज करावं लागतं, अगं बाई असं नाही आहे ना, अजून कोणी असेल लिहिलेलं, तू पेज टर्न कर, तू पुढे तर जाऊन बघ, मे बी चांगला मुलगा भेटेल. बट शी इज नॉट रेडी टू एक्सेप्ट है ना. आणि सेकंड टाईपचे जे लोक असतात ते कसे असतात, त्याच्यामध्ये असं बघितलं जातं की दे आर लाईक, त्यांना काही फरक पडत नाही, इमोशनलेस आपण म्हणू शकतो. ठीक आहे, कोणी आलं एफर्ट केलं ठीक आहे ओके. जर नाही, जर थोडंसं त्याला काही गडबड वाटली की दे जस्ट गिव्ह अप, ओके, सोडून देतात किंवा लेट गो करतात, अशा टाईपचे असतात. असं का होतं त्यांचं, ओके, असे का इमोशनलेस बनतात ते, यांच्या पास्टमध्ये जाऊन बघितलं की असं कळतं की ह्या लोकांची पॅरेंटिंग जी असते, पॅरेंट्स जे असतात ते ओव्हर लव्ह करणारे असतात. ठीक आहे, खूप जास्त प्रेमाने वाढवलेलं असतं त्यांना. ठीक आहे, सो त्यामुळे त्यांना म्हणजे एक गोष्ट मोडली हातातून की दुसरी आणून देणार. ओके, किंवा मग असं होऊ शकतं की है ना, त्याच्यापेक्षा बेटर, म्हणजे ही हरवली, एखादी गोष्ट हरवली की त्याच्यापेक्षा बेटर आणून देणार. बाबा तू रडू नको, शांत हो, ठीक आहे मी आणून देतो, है ना. हे खूप मोठी चूक करतोय आपण. ह्याच्यामुळे त्याचं माइंडसेट काय बनलं की बाबा ही गेली तरी ह्याच्यापेक्षा बेटर भेटणार आहे मला, है ना. तर हे आपलं पॅरेंटिंग चुकतंय, इकडे आपण चूक करतोय. ठीक आहे, एक बॅलन्स पॅरेंटिंग ह्या गोष्टीला खूप जास्त महत्त्वाचे आहे दोन्ही केसमध्ये. ठीक आहे, तुम्ही एकतर प्रॉपर वेळ द्यायला पाहिजे, इमोशन्स द्यायला पाहिजे, प्रेम द्यायला पाहिजे, तसा खेळीमेळीचं वातावरण ठेवायला पाहिजे मुलांबरोबर की मुलं उद्या इथे तिथे भटकायची गरजच नाही लागणार त्यांना प्रेमासाठी. ते प्रॅक्टिकल होऊन बघतील बाहेरची दुनिया आणि मग डिसाईड करतील की माझ्यासाठी पार्टनर कोण असायला पाहिजे. ठीक आहे, किंवा मग इतके इमोशनलेस नाही होणार की त्यांना काही फरकच पडत नाही, कोणी आलं तरी चालेल, कोणी गेलं तरी चालेल, एक तर बघून आपल्यासाठी पार्टनर चूज करत नाही, कोणी आलं तरी पण ठीक आहे, आणि मग गेलं तरी पण व्हॅल्यू कळत नाही. ठीक आहे, मग अशा लोकांचं काय होतं की एक चांगला माणूस गमावल्यानंतर ते रिअलाइज की यार मला ह्याची कदर करायला पाहिजे होती, मला ह्याची व्हॅल्यू करायला पाहिजे होती, हा चांगला होता सगळ्यामध्ये. आणि हे कधी कळतं 30-35 नंतर, जोपर्यंत काय हातात राहिलंच नसतं शिल्लक. म्हणजे अशी पण लोक आहेत माझ्याकडे, 15-15 वर्षानंतर आम्ही त्यावेळेला कदर नाही केली, रिस्पेक्ट नाही केली, व्हॅल्यू नाही केली, आणि आज आम्हाला पछतावा होतोय की आम्ही का असं केलं, है ना. सो दिस इज ऑल बिकॉज ऑफ इट. एक बॅलन्स पॅरेंटिंग पाहिजे, किंवा आपल्यासारखी लोक पण जर ह्या गोष्टीतून फेस करत असतील, आपण तर आपल्यामध्ये बिहेवियर पॅटर्न बघू शकतो ना की यार ही गोष्ट माझ्याबरोबर पण होते, मी असा थोडासा होत चाललोय, तर आपल्याला काय करायला पाहिजे. रोजच्या जीवनात थोडंसं मेडिटेशन करणं, लेट गोची प्रॅक्टिस करणं, आणि सरेंडर राहणं सगळ्यात मोठं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. जे होतंय ते चांगल्यासाठी. ठीक आहे, मागे झालेल्या गोष्टींसाठी रडण्यात काय अर्थ नाही आहे. आता काय घडतंय, आणि जर तुम्हाला आतून येतंय की यार हा माणूस किती त्रास देतो, बदलतच नाही, मी किती प्रयत्न करते, मग तुम्हाला नाही त्या गोष्टींना अजून जास्त उडून ताडून ठेवायला पाहिजे. तुम्ही 100% जास्त प्रयत्न केले पण त्या गोष्टी नाही वर्कआउट होते, तर लेट गो करा, है ना. सरेंडर टू गॉड, की देवा तूच आणलेलं या माणसाला माझ्या आयुष्यामध्ये, तूच लांब घेऊन चाललास, नक्की तू त्याच्या मागे काय ना काय विचार करून ठेवला असेल, हे असायला पाहिजे. ठीक आहे, आणि सेकंड थिंग जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मनातून माहिती असतं यार हा चांगला आहे, पण ठीक आहे हा प्रत्येक वेळी एफर्ट करतो, हा करेल, ठीक आहे, आणि यायचं तर बरोबर येईल. ओके, जर हा पॅटर्न आहे तुमच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला होल्ड करून ठेवायला शिकायला पाहिजे, थोडंसं झुकायला शिकायला पाहिजे, है ना. प्रेम असं नसतं, म्हणजे प्रेम असं हे नाहीये ना, युद्ध नाहीये. ठीक आहे, की तो हारायला पाहिजे, त्याने झुकायला पाहिजे, त्यानेच करायला पाहिजे. आपण पण करूया, 50-50 करूया ना. इट्स लाईक अ 50-50. इथे ना गर्ल आणि बॉयचा काय फरकच पडत नाही. ठीक आहे, मी एवढं केलं, समोरून पण एवढं भेटायला पाहिजे, तर ते बॅलन्स रिलेशनशिप राहतं, आणि मगच तुम्ही पुढे जाऊ शकता, मग तुम्ही एक दुसऱ्याला ग्रो करू शकता, है ना. मग तुम्ही सोलमेट आहात असं समजू शकता. तोपर्यंत ना अडकून राहू नका कुठल्याही गोष्टीमध्ये, लेट गो करा, किंवा मग तोपर्यंत त्याला सोडू नका, जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही मी 100% एफर्ट नाही केलं. ओके, जस्ट छोटीशी गोष्ट झाली आणि
सोडून द्या, हे नाही करायला पाहिजे. ओके, सो बॅलन्स आपल्या आयुष्यामध्ये आणणं खूप महत्त्वाचं आहे आणि बॅलन्स पॅरेंटिंग पण तेवढंच जास्त इम्पॉर्टंट आहे ह्या केसमध्ये. सो हे करायचा प्रयत्न करा आणि बघा है ना, मे बी आपण पुढच्या जनरेशनला हे एन्झायटी आणि BP, शुगर, हार्ट प्रॉब्लेम ह्यापासून थोडंसं तरी वाचवू शकतो. आय होप, है ना. नमस्कार.